Audio Jungle. Audio Jungle. संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली त्यागमूर्ती सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या चरणांशी विनम्र अभिवादन करून प्रास्ताविकाला सुरुवात करते. आज रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी आणि ग्रंथालय विभागांच्या वतीनं मराठी राजभाषा गौरव दिन समारंभ आणि ग्रंथ प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुले साहेब, विचार मंचावर उपस्थित पुरुषोत्तम सदाफुले सर, अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान भोसरी आणि प्रभाकर वाघोले सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे दिशादर्शक नेतृत्व आदरणीय प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले साहेब, रयत शिक्षण संस्थेचे लाईव्ह मेंबर डॉक्टर दत्तात्रय मिळे सर, या ग्रंथालय विभागाच्या प्रमुख डॉक्टर तृप्ती आमरे मॅडम, विज्ञान विद्याशाखेच्या उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर संगीता अहिबळे मॅडम, वाणिज्य विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉक्टर मारुती केकाणे सर, IQACचे समन्वयक डॉक्टर नीलकंठ डहाळे सर, डॉक्टर संजय मिस्त्री सर, प्रोफेसर डॉक्टर संजय मिस्त्री सर पण इथे उपस्थित आहेत आणि आपल्या वार्षिक पारितोषिक वितरणचे कार्याध्यक्ष प्राध्यापक भाऊसाहेब सांगळे सर, उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, कार्यालयाच्या प्रमुख नाईक मॅडम, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते ही पैजा जिंके, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. 80 अक्षरे रसिके मिळवी, अमृताते ही पैजा जिंके, अशी अमृताहुनी गोड आपली मराठी मातृभाषेलाही वंदन करते. 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिवस आहे आणि त्या निमित्तानं हा जन्मदिवस आपण संपन्न करत असतो. भाषा, साहित्य, संस्कृती, समाज यांचा अंगज्ञान संबंध आहे आणि या सर्व बाबी एकमेकांमध्ये गुंफण त्यांचं फार छान पद्धतीनं झालेलं असतं. मातृभाषा, ज्ञानभाषा, प्रमाण भाषा, बोलीभाषा या सर्वच भाषांचा विकास, या सर्वच भाषांना समृद्ध केलं जातं ते त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून. संत साहित्य आपल्याला नीतिमूल्याची शिकवण देतं, जीवन मूल्यांची शिकवण देतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, हिंदीतले संत कबीर आणि आज ज्या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांनी भारतीय संस्कृती आणि मानवतावाद या त्यांच्या साहित्यातली ही समान सूत्र आहेत. बसवेश्वरांचं अनुभव मंडप असेल, त्यांनी क्रांतिकारी समाजात या साहित्याच्या माध्यमातून क्रांतिकारी विचार दिले आहेत. समाज परिवर्तनाबद्दल आणि विषमतावादी समाज रचनेच्या विरोधाबाबत त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जाणीव जागृती केली आहे. या महाविद्यालयाला ज्यांचं नाव आहे ते महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचंही साहित्य आपल्याला माहिती आहे. विद्ये विना मती गेली हे आपल्याला सगळ्यांना आपण जाणतो. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म आणि महात्मा फुलेंनी सृष्टीच्या निर्मात्याला निर्भीक असं संबोधलं आणि अभंगाला अखंड असं म्हटलं. आणि या सत्यशोधक विचारधारा ज्यांची आहे महात्मा फुले, त्याच सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर अण्णांनी केली आणि कर्मवीर अण्णांनी सुद्धा सत्यशोधकी जलसांच्या माध्यमातून
समाज परिवर्तनाचा ध्यास जो घेतलेला होता आणि बहुजनांना शिकवण्यासाठी बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था स्थापन झाली. म्हणजे साहित्य समाज परिवर्तनाचं एक मोठं साधन आहे जे भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतं. कुसुमाग्रजांबद्दल बोलायचं झालं, विवा शिरवाडकर त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विशाखा या काव्यसंग्रहासाठी त्यांना तो मिळालेला आहे. नटसम्राट नाटक त्यांचं प्रसिद्ध आहे, त्याचं फिल्मांतरण पण झालेलं आहे, मुलांनी ती फिल्म पण बघितलेली असणार. आणि अप्पासाहेब बेलवलकर हे त्यांचं अमर पात्र आहे. घर बेतका कोणी घर हा त्यांचा तो प्रसिद्ध डायलॉग त्या नाटकातला आहे. म्हणजे क्रांती ही साहित्याच्या माध्यमातून क्रांतीची प्रेरणा, साहित्याचा संबंध भाषेशी, मग भाषा ही कुठलीही असो, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणतीही भाषा असो, भाषा हे खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनाचं माध्यम आहे आणि म्हणून भाषेचा गौरव दिन आपण साजरा करतो. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलाय. या संदर्भात प्राध्यापक हरी नरके सरांचं योगदान आपल्याला कधी विसरता येणार नाही. मराठीचं वय, प्रत्येक भाषेचं वय आहे बघा, 2400 पेक्षा जास्त मराठीचं वय आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा अशा भाषांना दिला जातो की 2000 वर्षांपासून त्याच्याही पेक्षा पूर्वीची जी भाषा आहे, 2500 वर्षांपूर्वीची, 2000 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि तो आपल्या मराठीला मिळालाय, आपल्या मातृभाषेला मिळालाय. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता नुकतंच 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. त्याच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ताराताई भवाळकर यांनी सांगितलं की भाषा ही जोडणारी असावी, प्रवाही असावी आणि बोलली गेली तर तिचा विकास होतो. भाषा जिवंत राहते, बोली भाषा टिकल्या पाहिजेत आणि लोकसंस्कृती आणि लोकभाषांचा सन्मानही आपण केला पाहिजे. जावेद अख्तर साहेब यांचं एक भाषण मी नुकतंच ऐकलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप मस्त वाक्य म्हटलं कि यदि भाषा दीवार खड़ी करेगी, मतलब अलग अलग भाषाएं हैं, किसी को लगा ये दीवार है, एक्चुअली ये दीवार नहीं है, लेकिन दीवार खड़ी करेगी भाषा, तो अनुवाद उसकी अलग अलग खिड़कियां हैं जो इस दीवार को पाटने का काम करेगी. खूप सुंदर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. आणि काव्याचा अनुवाद करताना रवींद्र संगीताचा त्यांनी अनुवाद केला, त्याच लयीमध्ये त्याच तालबद्ध लयीमध्ये अनुवाद करणं खरंच कठीण आहे. त्यांनी विजय तेंडुलकर नाटककारांना सुद्धा कोट केलेलं आहे तिथे. गिधाडे, घाशीराम कोतवाल, शांतता कोट चालू आहे. ही त्यांची नाटकं जर आपण पाहिली तर सामाजिक परिवर्तनाचा मोठा आशय त्या नाटकांमध्ये आपल्याला दिसेल. आदरणीय फडणवीस साहेबांची व्याख्यानं पण आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत आणि ते ज्या पद्धतीनं बोलतात, त्यांचा जो विवेकी विचार ते व्यक्त करत असतात, त्यामध्ये ह्या सगळ्या साहित्यकारांच्या माध्यमातून भाषा आपल्यापर्यंत पोहोचते. प्रवासी भारतीय साहित्याचा उल्लेखही मला करणं आवश्यक वाटतं. या संदर्भात जे लोक भारतातले आहेत पण त्यांना गिरमिट घ्या ज्यांना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, की मजुरी करण्याच्या निमित्तानं खूप पैसे मिळतील अशा निमित्तानं घेऊन त्यांना आमिष टाकून परदेशात घेऊन गेले आणि तिथे त्यांना नंतर त्यांच्यावर खूप अनन्वित अत्याचार झाले, तरीही त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवली. मॉरिशस मधले आमचे अभिमन्यू अनंत असतील किंवा अन्य साहित्यकार जे बघा की आपल्याच भूमीपासून वेगळं राहून दुसऱ्या भूमीमध्ये आपली भाषा आणि आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. चरित्र ग्रंथांचा जर उल्लेख, विद्यार्थी मित्रांनो वाचन संस्कृतीच्या संदर्भात चरित्र ग्रंथ वाचा असं तुम्हाला नेहमी सांगितलं जातं. पद्मभूषण डॉक्टर धनंजय कीर यांनी लिहिलेलं चरित्र, महात्मा ज्योतिराव फुले आमच्या समाज क्रांतीचे जनक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती, महात्मा गांधी, पॉलिटिकल सेंट अँड अनआर्म्ड प्रोफेट, वीर सावरकर, शाहू छत्रपती, रॉयल रिव्हॉल्युशनरी, ही जी त्यांना अत्यंत समर्पक अशी विशेषणं त्यांनी लावलेली आहेत. त्या चरित्र ग्रंथांचं वाचन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरुवात ज्ञानेश्वर माऊलींपासून केली आणि मला समापन पण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणांशीच करायचं आहे. पसायदान विश्वात्मक देवाला, विश्वात्मक अखिल विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी
जगन्नियंत्याकडे केलेली ही प्रार्थना बसायदान धर्म जात पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे खळांची व्यंगती सांडो म्हणतात ते दुष्टांचं निर्दालन नाही, दुष्टांच्या दुष्ट प्रवृत्तीचं निर्दालन करायचं आहे. जे खळांची व्यंगती सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. तर या मैत्र जीवांचे जोडणाऱ्या मराठी माऊलीच्या मातृभाषेच्या चरणी नमन करून मी थांबते. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.